साहेबांच्या नेतृत्वात देशामध्ये मंडल आयोग लागू करण्यासाठी मोठमोठे मेळावे झाले. त्यामध्ये पासूनची ही मागणी होती. सेन्सस हा फक्त डोकी मोजण्याचा नसतो. तुमची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ही परिस्थिती कशी आहे, तुमच्या आरोग्याची परिस्थिती कशी आहे, हे सगळे कॉलम असतात. ओबीसीचा आकडा महाराष्ट्रामध्ये जर 70% आला तर तुम्हाला तेवढा वाटा सत्तेमध्ये द्यावा लागेल, तो तुम्हाला विधानसभेत द्यावा लागेल, लोकसभेमध्ये द्यायला लागतील, तुम्हाला तिकीट द्यायला लागतील. प्रत्येक पक्षांना परत ते सोशल इंजिनिअरिंगचं त्यांनी जे चित्र उभं केलंय ते सगळं चित्र ढासळेल आणि नवीन मांडणी करावं लागेल. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ओबीसी रिझर्वेशनचा मुद्दा असेल, वारंवार चर्चेमध्ये येत आहेत. मनोज जरांगे पाटील हे जवळपास गेल्या 2.5-3 वर्षांपासून मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करतायत. अगदी त्यांनी गेल्या वर्षी मुंबईमध्ये येऊन आंदोलन केलं होतं. त्याचा जी आर काढला. जी आर काढल्याच्या जवळपास एका वर्षानंतर जरांगे पाटील यांना समजलं की सरकारने आपली फसवणूक केलेली आहे. यामध्ये ओबीसी जे बांधव आहेत ते दुसऱ्या बाजूने आक्रमक झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा यांना वेगळा रिझर्वेशन द्या, परंतु त्यांना कुणबी म्हणून किंवा ओबीसीच्या त्या कक्षेमध्ये त्यांना सहभागी करून घेऊ नका. असं जर केलं तर ओबीसीचं आरक्षण, मराठा वर्ग जो आहे तो ताकदवान वर्ग आहे, तो हे सगळं ओबीसीचं आरक्षण घेईल. हे आरोप प्रत्यारोप, हे आक्षेप होत असतानाच पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट पासून उपोषणाला बसणार आहेत. दुसऱ्या बाजूला ओबीसींसोबत वारंवार वेगवेगळ्या सरकारांनी, मग ते काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं आताचं सरकार असो, वारंवार ओबीसींची फसवणूक केले असे देखील आरोप होत आहेत. मुद्दा जो आहे त्यांचा फसवणुकीचा किंवा ज्या मुद्द्याला घेऊन हे आरोप होत आहेत तो मुद्दा त्यांचा जाती आधारित जनगणनेचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशामध्ये जाती आधारित जनगणनेची म्हणजे कास्ट बेस्ड सेन्ससची मागणी होते, परंतु ती कुठल्याही सरकारने मान्य केलेली नाहीये. आता जे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे त्यांनी असं सांगितलं की आम्ही कास्ट सेन्सस करणार आहोत आणि ओबीसीचा एक कॉलम वेगळा असेल, परंतु सुरुवात झालेली आहे 2027च्या जनगणनेला. हाऊस मार्किंग झालेली आहे, जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या काही महिन्यांमध्ये ऍक्च्युअल जनगणना जी आहे, प्रगणक आपल्या घरोघरी येऊन आपल्या सर्व माहिती जी आहे जनगणनेमधली ती घेणार आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 37 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. म्हणजे 37 कॉलम आहेत, परंतु या 37 कॉलम मध्ये ओबीसीचा एकही कॉलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे देखील आता ओबीसी संघटना, ओबीसी समाज जो आहे तो नरेंद्र मोदी भाजपवरती नाराज झालेला आहे, आक्रमक भूमिका घेत आहे. या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट मंगेश ससाणे सर आहेत, जे ओबीसी बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांची आपण चर्चा करूया. पहिला मुद्दा जो मला सगळ्यात महत्वाचा आणि ओबीसी साठी अत्यंत महत्वाचा वाटतो तो म्हणजे कास्ट बेस्ड सेन्ससचा. सरकार वारंवार सांगतंय की, म्हणजे वारंवार लोकांकडून मागणी होते, तुमच्याकडून देखील मागणी होते की कास्ट बेस्ड सेन्सस झाली पाहिजे, परंतु पुन्हा एकदा सरकारने ओबीसीची फसवणूकच केलेली आहे. काय प्रतिक्रिया? जातनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक दशकांपासून आहे. लास्ट नोन सेन्सस म्हणजे आपण जे म्हणतो की पाठीमागचा जात गणनेचा सेन्सस तो 1931 सालचा होता. या 1931 सालमध्ये जो सेन्ससची आकडेवारी आहे ती भारतामध्ये ओबीसींची संख्या 58% त्या सेन्सस मध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर मग स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर मग आपण विषय जर महाराष्ट्राचा घेतला तर तो 60-61 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. अशा अनेक गोष्टी झाल्या. सेन्सस ऍक्ट नुसार दर 10 वर्षांनी जनगणना करणं हे बंधनकारक असतं. मग ती 10 वर्षांनी जो सेन्सस होतो तो सेन्सस संविधानिक आरक्षण असल्यामुळं, संविधानामध्ये शेड्यूल असल्यामुळं, ज्या शेड्यूल्ड संविधानातले जे सूचीबद्ध जे शेड्यूल्ड कास्ट आणि ज्या ट्राईब्स आहेत, या शेड्यूल्ड कास्ट आणि ह्या शेड्यूल्ड ट्राईब्स हे मोजणं बंधनकारक असतं. कारण की संविधानिक यांना आरक्षण आहे, संविधानिक तरतुदी आहेत त्यांना फंड अलोकेट करण्यासाठी, विविध योजना देण्यासाठी. जो सेन्सस स्वातंत्र्यानंतर झाला त्याच्यामध्ये दर 10 वर्षांनी जो सेन्सस झाला तो सेन्सस मध्ये
एकतर धर्म, आणि त्याच्यानंतर आपण पाहू की SC STचं गणना झाली आणि त्यानुसार प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन द्यायची संविधानात तरतूद आहे. म्हणजे त्या राज्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या मतदारसंघामध्ये SC किती आहेत, ST किती आहेत, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग तेवढे ते आरक्षित ठेवायचे. त्या राज्यामध्ये किती संख्या आहे त्यानुसार मग आपण जे म्हणतो की शैक्षणिक प्रवेशामध्ये आरक्षण द्यायचं, राजकारणामध्ये आरक्षण द्यायचं, जॉबमध्ये आरक्षण द्यायचं. पण आता विषय असा आहे की जे संविधानातलं कलम 340 आहे, हे कलम 340 काय म्हणतं की या देशातला जो पण सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड, म्हणजे आपण जे ओबीसी म्हणतो, तर ओबीसी नॉमिक्लेचर नाहीये, SC BC आहे, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड. 340 कलमांतर्गत राष्ट्रपतींच्या मान्यतेने एक असा आयोग गठीत करण्यात यावा आणि या देशातल्या सर्व सामाजिक आणि शैक्षणिक मागास जाती आणि प्रत्येक राज्यातली याची लिस्ट करण्यात यावी आणि त्यांना 15/4 आणि 16/4 मध्ये तुम्ही आरक्षण देऊ शकता, विविध योजना करू शकता, असं संविधानाने सांगितलंय. आता विषय असा आहे की ओबीसींना आरक्षण लागू झालं, मग तो कालेलकर आयोग आला, ते म्हणले की नाही, ओबीसींना आरक्षण देणं हे समानतेच्या विरोधात आहे, ते तसंच बस्तानात बांधलं गेलं. मग 1967 साली जी संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर देशमुख कमिटीने जी ओबीसीची यादी केली कालेलकर आयोगाने, मग महाराष्ट्रातल्या कुठल्या त्या डिफाईन केल्या, त्यानंतर 14% आरक्षण ओबीसीला लागू होतं. पण तो डाटा नव्हता, 1931चा होता, पण त्याच्यानंतर हा सेन्सस झाला नाही. त्याच्यानंतर मग इंदिरा साहनीचा खटला झाला, त्याच्यामध्ये पण त्याचा आधार घेतला, 58% ओबीसी आहेत म्हणून. आता विषय असा आहे, हे का सगळं झालं? संविधानिक जी तरतुदी आहेत, 341 SC बांधवांसाठी आहे, 342 ST ट्रायबलसाठी आणि 340 ओबीसींसाठी. पण आमचं एक म्हणणं आहे की कुठंतरी संविधानामध्ये कुठंतरी लॅकुना राहिला ना, आम्हाला शेड्यूल्ड मध्ये ओबीसी जाती टाकल्या नाहीत. त्याच्यामुळे मग राज्य सरकारने आपण जे म्हणतो की अफर्मेटिव्ह ऍक्शन आणि मग त्या तरतुद्या. आता विषय असा आहे की ही जी कास्ट सेन्सस आहे त्याची मागणी मग समता परिषद असतील, छगन भुजबळ साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात देशामध्ये मंडल आयोग लागू करण्यासाठी मोठमोठे मेळावे झाले, त्यामध्ये पासूनची ही मागणी होती. याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या, मी आता मुख्य मुद्द्यावर येतो कारण की हे मी तुम्हाला पूर्व सगळं इतिहास सांगितला. मग त्यावेळेस गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये होते, सत्तेत होते, तरी पण त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला, त्याच्यावर चर्चा झाली आणि मग त्या संदर्भात सर्व ओबीसी, मग समीर भुजबळ खासदार होते, मग लालू प्रसाद यादव, त्याच्यानंतर नितीश कुमार, या सर्वांनी, शरद यादव, या सर्वांनी ही ती मागणी केली. मग त्यावेळेस वाजपेयी सरकारने सांगितलं की ठीक आहे, आम्ही जातनिहाय जनगणना करू. मग तो जो 2011चा सेन्सस झाला, एक पॉप्युलेशन सेन्सस तो वेगळा, आणि अटल बिहारी वाजपेयींनी SC-CC केलं, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. अटल बिहारी वाजपेयी नाही, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. हा, म्हणजे सॉरी, म्हणजे त्यांनी मान्य केलं आणि मनमोहन सिंगांनी केलं 2011 मध्ये. धन्यवाद, तुम्ही मला दुरुस्त केलं. पण काँग्रेसनी ते केलं, पण तो डाटा पब्लिश केला नाही आणि कारण दिलं की त्याच्यामध्ये खूप एरर्स आहेत म्हणून. आता विषय असा आला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली आणि मग विषयाला पहिल्यांदा म्हणत होते की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे, कुणाच्या ताटातलं. मनोज जरांगे पाटील किंवा मराठा रिझर्वेशनचा मुद्दा आहे, तो आपण वेगळा मुद्दा घेऊ चर्चेचा. मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की गेल्या म्हणजे 1950 पासून, म्हणजे संविधान लागू झालं, 2026 चालू आहे, इतक्या 70-80 वर्षांमध्ये ओबीसींची जाती आधारित जनगणना झालेली नाहीये. त्याने ओबीसींचं काय नुकसान झालंय आणि आता जर जनगणना झाली तर त्याचा काय बेनिफिट होईल, काय फायदा होईल? नाही, नक्कीच मी त्याच मुद्द्यावर येत होतो की त्याच्यानंतर असं झालं की ओबीसी 65% कसे, ओबीसी 58% कसे, मग ओबीसींना एवढं कसं काय दिलं, ओबीसी 10%, 20%. बर, त्यानंतर पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला जो फंड अलोकेट होतो, आपण जर देशाच्या बजेट मध्ये बघितलं तर ओबीसींना मिळणारा फंड
ओबीसीच्या वेगवेगळ्या योजनांसाठी, तर तो 0.01% आहे, अत्यंत तुल्यबळ. पण त्याच्याच कम्पॅरेटिव्हली SC ST आमच्या बांधवांना आम्ही म्हणजे बार्टीला जो निधी येतो तो काही पटीने, कित्येक पटीने जास्त आहे, कारण की त्यांचा सेन्सस होतो, त्यांचे आकडे मोजले जातात. आता आमचं जे रिप्रेझेंटेशन आहे नोकरीमधलं, सरकारी क्लास 1 to 4, त्याच्यानंतर शिक्षणामधलं जे आरक्षणाचा क्वांटम ठेवला जातो, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्यावर खर्च केलं जाणारं बजेट. सेन्सस हा फक्त डोकी मोजण्याचा नसतो, तुमची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ही परिस्थिती कशी आहे, तुमच्या आरोग्याची परिस्थिती कशी आहे, हे सगळे कॉलम असतात. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय की या भारतामध्ये जवळजवळ 3800 ओबीसीच्या जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये 500-600 जाती आहेत, पण त्यांची तुम्हाला आकडेच माहित नाही. मग आम्हाला फंड कसा अलोकेट होणार, आम्हाला ते जे आरक्षणाचं जे तत्व आहे ते कसं लागू करणार. आता कॅटेगरायझेशन करायचं रोहिणी आयोगाला. माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर वाटण्या करायच्या एखाद्या जमिनीच्या, एखाद्या घराच्या, तर वाटण्या करण्यासाठी त्याच्यामध्ये किती डोके आहेत आणि उपलब्ध आपल्याला काय, तेच माहित नसल्यानंतर तुम्ही कॅटेगरायझेशन कसं करणार. कोणत्या जातीची लोकसंख्या, आता काही जातींची लोकसंख्या बोटावर मोजणे इतपत म्हणजे हजारामध्ये असतील, काही ओबीसीच्या जातींची लाखामध्ये, काही ओबीसीच्या जातीची लोकसंख्या करोडोमध्ये. तर मग कॅटेगरायझेशन करताना हा डाटा लागणार नाही का. आता जे आरक्षणाचं परत रिशफलिंग करायचंय किंवा परत पुनर्बांधणी करायची, त्याच्यामध्ये म्हणलं जातं ओबीसी एवढा नाहीच आहे. म्हणजे आमचा मूळ याच्यावर आरोप असा आहे की ही सत्ता गेल्या अनेक वर्षापासून, अनेक शतकांपासून ज्या ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या ताब्यात आहे, त्यांना मूळ हे नकोय. कारण की जो नारा ओबीसींचा आहे अनेक वर्षापासून, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, हे होऊन नाही द्यायचं. ओबीसीचा आकडा महाराष्ट्रामध्ये जर 70% आला तर तुम्हाला तेवढा वाटा सत्तेमध्ये द्यावा लागेल, तो तुम्हाला विधानसभेत द्यावा लागेल, लोकसभेमध्ये द्यायला लागतील, तुम्हाला तिकीट द्यायला लागतील. प्रत्येक पक्षांना परत ते सोशल इंजिनिअरिंगचं त्यांनी जे चित्र उभं केलंय ते सगळं चित्र ढासळेल आणि नवीन मांडणी करावं लागेल. आणि त्यामध्ये मग परत हे कारू नारू, आलुतेदार बलुतेदार, मायक्रो ओबीसी, गावगाड्यातले हटकर, धनगर, वडारी, रामुशी, माळी, वंजारी यांच्या हातामध्ये सत्ता येईल. आणि ज्या आपण जे हे म्हणतो जातीची उतरंड किंवा वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्या गेली हजारो वर्षापासून जे बिंबवलंय की ब्राह्मण आणि वैश्य हे सत्ता सांभाळणार आणि त्याच्यामध्ये क्षत्रिय त्याचं रक्षण करणार, क्षत्रियाची ताकदीवर हे करणार सगळं, आणि शूद्रांनी फक्त तुम्ही आमचे सतरंजा उचलायच्या, आमचे कार्यकर्ते व्हायचे, ते शोषण फक्त शूद्रांचं होणार, आम्ही गुलाम. त्यामुळं हे सगळं समोर येऊन द्यायचं नाही. आता नरेंद्र मोदींनी आणि अमित शहाच्या सरकारने, भाजपने, कारण की 1 ते 1.5 वर्षापूर्वी राहुल गांधींनी कुठल्या तरी अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी ती आकडेवारी दिली की न्याय व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे मोनोपॉली ब्राह्मण बनिया यांची झालेली आहे, तिथं कसं पर्क्युलेशन नाहीये, तिथं कसं ओबीसी किंवा शूद्र अतिशूद्रांची किती प्रमाणे. तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरिएट मध्ये जे हायर लेवलचे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांची संख्या दिली. त्यावेळेस कुठेतरी वाटलं आता भाजपला की नाही, आता जर ओबीसीचा मुद्दा आला तर आपलं सरकार, मग त्यांनी जाहीर केलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार. आता एक 5-6 महिन्यापूर्वी तो हाऊस याचा परफॉर्मा आला, ते कॉलम आले, त्याच्यामध्ये ओबीसीचं ते नव्हतं. बरोबर. आता परवा दिवशी एक राजपत्र प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मते 13व्या का कुठल्या तरी त्या कॉलमला आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जाती जाती. तर आता कुठेतरी असं वाटतं की एक म्हणजे आम्हाला 100% शुअर नाहीये आणि आम्हाला तसा भरोसा पण ठेवायचा नाहीये, पण तिथं जाती आली म्हणजे असं झालंय की आता एक त्याचा बेस कुठेतरी असं वाटतं ठेवलाय. पण त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला तो समजा तुम्ही एखादा ऍप करताल, तो फॉर्म करताल, तर त्याच्यामध्ये फक्त आता विषय असा आहे, असून द्या आमच्या हरकत नाही, तिथं ओबीसी कॉलम नसून द्या, पण
जाती आल्या म्हणजे मग तुम्हाला सगळ्या जाती मोजायच्यात का? मग तुम्हाला ब्राह्मण मोजायचे का, क्षत्रिय मोजायचे का, म्हणजे पटेल, गुज्जर, मराठा, जैन, मारवाडी हे सगळे मोजायचेत का? ते पण स्पष्ट करावं. बर, मग तिथं ओबीसीचा कॉलम येणार आहे का? कारण आला पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती असतं जरा मी ओबीसी. मग तिथं काय करावं लागणार आहे? तिथं मग त्या महाराष्ट्राच्या ओबीसी लिस्टमध्ये किती जाती आहेत? मग पहिल्यांदा एक ओबीसीचा कॉलम करावा लागेल. त्या मग ओबीसीला त्याच्यावरून पण वाद होतोय. तो जो एक कॉलम अनुसूचित जाती, जमाती आणि जाती असा एक जो कॉलम दिलेला आहे हो त्याच्यावरून हो देखील त्याच्यावर देखील आक्षेप घेतले जात आहेत. 2011च्या ज्या कास्ट सर्व्हे, म्हणजे त्याला जनगणना तर म्हणता येणार नाही, तो एक एस सी सी सर्व्हे सी होता. तो हा. सर्व्हे होता, त्या सर्व्हे मध्ये जवळपास 4-4.5 लाखांपेक्षा जास्त जाती आलेल्या आहेत. म्हणजे जे आपण मानत होतो की ओबीसी 3800 की 4100 आहेत, शेड्यूल कास्टमध्ये 1500-1700 जाती आहेत, शेड्यूल ट्राईब मध्ये 700-750 जाती आहेत, तर हे लाखांमध्ये ही संख्या गेलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. हे याचं कारणच हे झालं की तर मला हे सरकारने एवढं लोकांना, लाख आहे हे मला मला मी ऐकिवात नाही ही, मी किंवा तुम्हाला ते त्यांनी ते पाठवतो. पब्लिश केलं नाही. ठीक आहे, माहिती तुमची असू शकते. पब्लिश केलं नाही, परंतु त्याचा एकूण आकडा आला की त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या लाख जाती आहेत. मग ते कसं आपण वितरण करणार, कसं त्याचं बायफर्गेशन करणार, त्यामुळे ते अजून पब्लिश झालेलं नाहीये. परंतु हे का झालं? कारण तिथे सरकारने लोकांना ऑप्शन दिला की तुम्ही तुमची जाती सांगा. मग लोकांना जी काय माहिती होती ती लोकांनी सांगितली आणि 4.5 लाखांपेक्षा जास्त जाती तिथे आल्या. आता पुन्हा एकदा सरकारने तेच केलेलं आहे की जाती हा जो कॉलम ठेवलाय त्याच्यामध्ये देखील असंच होईल अशी लोकांची हे आहे, म्हणजे आक्षेप आहे त्याच्यावरती. नाही आणि नाही तो डेटा आणि देखील आमचा पुन्हा पण तो कधीच आक्षेप आहे. पब्लिश होणार नाही. नाही, मग तुम्ही फियास्को करायचा म्हणजे द्यायचं, पण म्हणजे असं द्यायचं ओपन एंडेड ठेवलेलं आहे ते. जातीचा जो एखादी कॉलम आहे तो ओपन एखादी एंडेड आहे. एखादी वस्तू अशी द्यायची की ती ऑपरेटच करता आली नाही पाहिजे, तिचा यूज झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचं हे होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही होमवर्क केला पाहिजे, त्याच्यावर पूर्वतयारी केली पाहिजे. मग आमचं तेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जातींची ऑथोराइज ओबीसीची लिस्ट काय आहे की त्या लिस्टनुसारच आरक्षण मिळतं, ती लिस्ट करण्यात यावी. आणि हे पहिल्यांदा यांनी असे मेळावे घेतले पाहिजे, पहिल्यांदा यांनी वर्कशॉप घेतले पाहिजे, आणि त्यानंतर मग कशा प्रकारे आपण कॉलम बनवायचे. मग ओबीसीला क्लिक केल्यानंतर तिथं परत येईल की ओपन ओबीसी मधला जनरल आणि VJNT, कारण की आता बऱ्याच धनगर समाजांना माहिती आहे की आम्ही NTC आहे, NTD आहे, असं आहे. मग त्या VJNT मध्ये गेल्यानंतर मग धनगर येईल. धनगर क्लिक केल्यानंतर धनगरांच्या पोट जाती आहेत, हाटकर, सलगर, अशा. हे असं करावं लागेल आणि हे काय अवघड नाहीये, अजिबात अवघड नाही. भाजप तर काय काय मोठमोठे सांगते, आम्ही हे केलं नाही, ते परंतु केलं, AIT याच्यामध्ये बनवलं. नाही नाही, यामध्ये आता प्रश्न असा पण आहे. तुम्ही म्हणताय की ओबीसीची संख्या खूप जास्त आहे, म्हणजे 52% असा एक दावा केला जातो. तो 52% नाही, तो 60-65%च्या आसपास आहे, कारण रिसेंटली काही जनगणना झालेली नाही. एवढा मोठा वर्ग आहे आणि ह्या वर्गाचं मतदार जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने आहेत इतर वर्गाच्या तुलनेने विचार केला. जनगणना 2000 म्हणजे 1950-51 पासून सुरू झाली. त्यावेळी नेहरूंनी किंवा काँग्रेसच्या सरकारने, तत्कालीन सरकारने ती जनगणना जातीच्या आधारावर जी होत होती इंग्रजांच्या काळात ती होऊ दिली नाही, ती बंद केली. त्यानंतर ह्याच वर्गाने काँग्रेसला मोठं केलं, काँग्रेसला मोठं समर्थन दिलं, त्यांना वारंवार सत्तेवर बसवलं. हाच वर्ग आहे ज्याने आता भाजपला सत्तेत बसवलं इतक्या वर्ष. आणि वारंवार अशा पद्धतीने धोकेबाजी होऊन देखील, षडयंत्र होऊन देखील, फसवणूक होऊन देखील ओबीसींना हे समजत कसं नाही की आपल्या सोबत फसवणूक होते म्हणून. नाही, बरोबर आहे. आम्ही त्याच्याशी सहमत आहोत आणि तोच आमचा, आता आम्ही मुंबईमध्ये या संदर्भात आमची मोठी बैठक आहे. हे बर, उगीच काहीतरी दाखवायचं आणि फसवायचं. आमचं असं आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुम्हाला खरंच करायचंय तर चालू करण्याआधी आम्हाला त्याचं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, ऑफिशियली सरकारने दिलं पाहिजे, तिथं ओबीसीच्या प्रतिनिधींना, अभ्यासकांना, जे काय हे असतील त्यांना. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर आश्वस्त होऊ की ठीक आहे आता हे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही करताल, पण तुम्ही ते पब्लिश करणार का, हे बरोबर. पण त्यांनी. कारण की हा पण खूप मोठा मुद्दा आहे. कारण की आता हा जो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भामध्ये त्या आरक्षण गेलं होतं, इम्पेरिकल डाटा नव्हतं म्हणून ओबीसीचा. आणि मग बरोबर. त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस होती, विकास गवळींनी ते, त्याच्यामध्ये माझी स्वतः पिटिशन आहे. तिथं
ज्यावेळेस कपिल सिब्बल म्हणले की मग 2011चा सेन्सस डाटा आहे तो द्या, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्यांनी तो मागितला. या केंद्र सरकारने तिथं स्पष्टपणे अफिडेव्हिट दिलं की आम्हाला तो डाटा देता येणार नाही. त्याच्या दोन कारण. एक कारण म्हणजे की तो एरनियस आहे, खूप चुका आहेत. दुसरा सगळ्यात ऑब्जेक्शनेबल, ते म्हणाले की जातनिहाय जनगणना आम्ही करणार. कोर्टाने विचारलं तुम्ही करणार आहात का, तर ते म्हणले आम्ही करणार नाही. करणार त्यांनी नाही. उघड भूमिका घेतली आणि त्याला कारण दिलं की याने जातीपातीमध्ये आणि भारताच्या याच्यामध्ये भेद निर्माण होतील, दुही निर्माण होईल आणि आम्हाला ते करायचं नाही. त्यामुळं तुम्ही आमची संख्या घेताल, तुमच्याकडे आकडेवारी येईल, पण ती तुमच्याकडेच ठेवताल. तर हा एक दुसरा आमचा आक्षेप आहे. एक तर ते करणार कसं, आमच्याकडून स्क्रुटिनी होऊन, आमच्याकडून शिक्कामोर्तब होऊन तुम्ही ते चालू करा. दुसरं, तुम्ही ऑफिशियली आम्हाला सांगा, हाऊसमध्ये सांगा, संसदेमध्ये जाहीर हे करा की हा डाटा कन्क्लूड झाल्यानंतर, सर्व जमा पब्लिश करणार म्हणून. झाल्यानंतर आम्ही तो पब्लिश करू. बरोबर. दुसरा मुद्दा आता त्यासाठी कास्ट सेन्ससच्या मुद्द्याला घेऊन तुमची बैठक पण आहे आणि त्या बैठकीमध्ये काय होईल तो एक नंतरचा मुद्दा. दुसरा आपला चर्चेचा मुद्दा आहे ते म्हणजे राज्यातलं मराठा आरक्षण. का आक्षेप आहे तुमचा? म्हणजे मराठा हा ओबीसी मध्ये न येण्यासाठी का तुम्ही म्हणताय? नाही, सर्वात महत्वाचं आरक्षण म्हणजे काय? आपण आरक्षणाच्या चळवळ करतो, आरक्षणाबद्दल बोलतो. सर्वात महत्वाचं आरक्षण शब्द काय, आरक्षण म्हणजे काय, तर रिझर्वेशन म्हणजे काय असतं. आपण एखाद्या गाडीत बसलोय तर आपल्याला तिथं कोणी आपलं सीट घेईल, एखादा बलवान घेईल आणि त्यामुळे आपल्याला मिळणार नाही. महिलांना आरक्षण दिलं जातं कारण की तिथं पुरुष बसतील, बाकीचे कोणी बसतील, मग त्या दुर्बल आहेत. अपंगांना आरक्षण असतं, मग त्यांना ते मिळणार नाही. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे गरिबी हटवणं नाही. गरीब झालात म्हणून आरक्षण द्यायचं अजिबात नाही. संविधानाला प्रेरित नाही. बाबासाहेबांनी त्यासाठी नाही दिलेलं. वर्षानुवर्ष जे प्रवाहाच्या बाहेर होते आणि त्यांना रिप्रेझेंटेशन नाही मिळलं, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. कुणापासून तरी संरक्षण म्हणून आरक्षण आहे. हा माझा शब्द मी परत, कुणापासून तरी संरक्षण म्हणून आरक्षण आहे. जो कोणापासून संरक्षण? बलवान आहे, जो बलवान आहे, जो ताकदवान आहे, त्याच्यापासून संरक्षण, त्याच्यापासून संधी मिळावी म्हणून आरक्षण आहे. आता आपण ओबीसी आरक्षण पाहू. ओबीसी आरक्षणाचं नॉमिक्लेचर आहे एससीबीसी, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. एज्युकेशनली आपण समजू शकतो, जे पुढारलेल्या जाती आहेत त्या बॅकवर्ड असू शकतात, पण दुसरा त्याला लागूनच आणि मॅन्डेटरी असणारी गोष्ट आहे सामाजिक दृष्ट्या मागास असलेला वर्ग. आता महाराष्ट्रामध्ये मागासलेला असलेला म्हणजे प्रगत कोणतरी आहे, असंच कंपॅरिझन होत जाणार ना. मग प्रगत कोण आहे? तर प्रगत मराठा आहे ना. गेल्या अनेक दशकांपासून, शतकांपासून महाराष्ट्रावर राज्य कोण करतोय? 288 मध्ये 180 आमदार, खासदार, कॅबिनेट मिनिस्टर, 2 नाही पण उपमुख्यमंत्री, शिक्षण संस्था, नाही, सगळं. तुम्ही जो उल्लेख करताय तो पॉलिटिकली फॉरवर्डचा आहे. नो सोशली नो 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 बॅकवर्डच आहेत ना ते. त्यांचे मी आमदार आहेत. एक्झॅक्ट नाही नाही, त्यांचे आमदार एक्झॅक्टली आहेत, त्यांचे खासदार लेट मी आहेत, कम्प्लीट त्यांच्या लेट मी साखर कम्प्लीट कारखाने आहेत, परंतु समाज जो येस. आहे तो सामाजिक दृष्ट्या बॅकवर्डच आहे ना. ते पॉलिटिकली कसा ते पण सामाजिक नाही. दृष्ट्या? म्हणजे अगदी अगदी मराठा वर्गच पॉलिटिकली फॉरवर्ड आहे का? तर नाही. तुम्ही ज्याचा उल्लेख केला 200-300 घराणे जे आहेत तेच हे सगळं करतायत राजकारणामध्ये. माझं ऐका ना, माझं तेच हा. म्हणणं आहे की हा मला पुढे तेच यायचं होतं ना, की सहकारामध्ये, जमिनींमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं क्लास 1 to 4 जो आता याच्या संदर्भामध्ये निकाल आला एससीबीसी ऍक्ट 2021 ला, त्याच्यामध्ये ही सगळी उहापोह झालाय की क्लास 1 to 4 मध्ये किती मराठा समाज मंत्रालय कॅडरमध्ये आहेत, तुमच्या IAS IPS किती आहेत, याचं नाही सगळ्याचं पण मग हे सामाजिक मागासलेपण नाही, काय? बरं, सामाजिक हा. मागासलेपणाचं दुसरी एक व्याख्या आहे की हम्म, तुम्हाला गावगाड्यामध्ये, समाजामध्ये दुय्यम वागणूक मिळते. हम्म. मग सामाजिक मागासलेपणाची व्याख्या काय, ती करावं लागेल ना आपल्याला. मग जर तुम्ही मराठा सांगा आता. सामाजिक मागास असतील नाही, तर मग तुम्ही सांगा सामाजिक प्रगत कोण? तुम्ही सांगा सामाजिक मागासलेपण जे काही संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे ते नेमकं काय आहे? काय व्याख्या आहे तुमची? गावगाड्यामध्ये दुय्यम वागणूक मिळली जाते. तुम्हाला संधी नाही. तुम्हाला त्या धनगर, रामोशी, बेडर यांना गावाच्या बाहेर यांचे वाडे आहेत.
तुम्हाला मानपान दिला जात नाही. आता गावाच्या यात्रा जत्रामध्ये त्या गावच्या पाटलाचा मानपान असतो, गावच्या त्या एखाद्या पुढाऱ्याचा मानपान असतो. समाजामध्ये नाही, तुम्हाला हे न्हाव्या, सामाजिक हे माळ्या असं बोलावलं जातं. सामाजिक हा तर सामाजिक बॅकवर्डनेस किंवा पुढारलेपण आणि सामाजिक मागासलेपण आहे ना. मागासलेपण म्हणजे तुम्ही समाजामध्ये जी व्यवस्था आहे, जी समाज व्यवस्था आहे, मग ती वर्ण व्यवस्था असेल, जात व्यवस्था असेल, याच्यामध्ये तुमचं स्थान कुठे आहे? तर वर्ण व्यवस्थेमध्ये मराठा शूद्र म्हणूनच गणला 100% गेलाय ना. मी तेच म्हणतोय. जरांगे मग तो म्हणतात आम्ही सामाजिक 96 मागासलेच कोळी, आहे ना. महाराष्ट्र आमचा, आम्ही महाराजांच्या नाही नाही, रक्तातले. जरांगे मग जरांगे आम्ही काय मावळे म्हणतात? ना. नाही, जरांगे काय म्हणतात हा एक वेगळा भाग आहे. मराठा हा ते सामाजिक म्हणतात दृष्ट्या ना बॅकवर्ड सामाजिक आहे. मागास झालो. नाही, मराठा समाज हा मराठा सामाजिक मागास कसा झाला, हा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या काळापासून ज्यांनी राज्य केलं, ज्यांच्या वाड्यावर अजून गेलं तरी तिथं जोहार मायबाप करायला लागतंय, कुर्निसाद करायला लागतंय. अजून पण राजेंना उदयन महाराज म्हणतात. ते कोल्हापूरच्या संभाजी भोसलेंना महाराज म्हणतात. दसऱ्याला ते सोनं लुटतात, त्यांची गाडी निघते, बंदुकीच्या फैरी वाजवल्या जातात. तसं ओबीसीतल्या नाही, पण कुठल्या जातीचं मराठा केलं जातं का? समाज हे सामाजिक व्यवस्थेमध्ये पुढारलेपण आहे ना. नाही नाही, सामाजिक समाज व्यवस्थेमध्ये जी काही समाज व्यवस्था आपल्या भारतात आहे, वर्ण व्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये मराठा कुठे आहे? तो ब्राह्मण आहे का? तो नाही, तो क्षत्रिय आहे क्षत्रिय, का? तो तो क्षत्रिय वैश्य आहे आहे? ना. नाही, तो पण क्षत्रिय महाराजांना तर वर्ण क्षत्रिय म्हणून व्यवस्थेमधला ब्राह्मण आणि नाही वैश्यानंतर, ब्राह्मण आणि वैश्यांना नाही, हे ससाने साहेब राज्य आणि राष्ट्र चालवण्यासाठी जो ताकद देणारा समाज, काय लढणारा समाज, तो क्षत्रिय आहे. आणि हे नाही, ससाने साहेब मनुस्मृतीमध्ये दिसेल. नाही, मनुस्मृती ससाने माझ्याकडे, मी तुम्हाला मनुस्मृतीचा एक दाखला देतो. नाही नाही, माझ्याकडे मी आता हा ते पुस्तक आहे, नाही नाही, तुम्ही ते बरोबर आहे. काढलं, नाही त्याच्यामध्ये नाही म्हणू म्हणतो. नाही, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही महाराजांचा उल्लेख केला म्हणून विचारतोय. महाराजांना ज्यावेळी राज्याभिषेक करायची वेळ आली, त्यावेळी तत्कालीन जो ब्राह्मण वर्ग होता त्यांनी महाराजांना शूद्र म्हटलं की तुम्हाला राजा होता येणार नाही. मग बरोबर. वर्णव्यवस्थेनुसार ते शूद्रच आहेत ना. हा, महाराज जर माझा शूद्र मी आहेत. येतो त्याच्यावर. नाही नाही, मी त्याच्यावर महाराजांना येतो. नाही नाही, महाराजांना जर ही वर्णव्यवस्था तिथले ब्राह्मण जर शूद्र म्हणत असतील, तर मग मनोज जरांगे काय आणि मग इतर जे काय आमदार खासदार होतात त्यांची काय गिनती? ते पण शूद्रच म्हणावे माझं लागतील. येस 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 येस, पण त्याच्यानंतर मग जर महाराजांना जर म्हणले मराठा शूद्र त्याच्या ऐका. आहे तर मग तो ओबीसी मध्ये आहे ना, तो सामाजिक दृष्ट्या मागास आहे ना. पण महाराज शूद्र राहिले का? महाराजांचा राज्याभिषेक झाला ना, गागा भट्टांनी केला ना, मग आता क्षत्रिय तुमच्या या झाले प्रश्न ना. नाही नाही, तुमच्या ह्या मग ऐका. राज्याभिषेक करायचा नव्हता. नाही नाही, ससाने मग साहेब क्षत्रिय झाले ते. ससाने त्यांनी साहेब आम्ही क्षत्रिय म्हणाले ना. आमचा तोच ससाने म्हणणं साहेब आहे. ससाने साहेब तुमच्या ह्या राज्याभिषेक महाराजांचा केला, एकाने विरोध केला होता, पण मी मी अहो महाराजांनी बस ससाने बस. साहेब आता ऐकून तर घ्या ना ऐका, तुम्ही. याच्यामध्ये मी एक पुरावा देतो. महाराजांनी त्यावेळेस सांगितलं की राजपूत सिसोदिया वंशातले आहेत, ते पुरावे दिले. क्षत्रियत्वाचे पुरावे दिले ना महाराजांनी. मग शूद्र कसे काय? मग नसता आता झाला. म्हणजे म्हणजे बघा, ह्या म्हणजे फॉर द प्रश्नाचा सेक ऑफ आर्ग्युमेंट मला म्हणजे महाराजांबद्दल खूप आदर आहे. मग आत्ताच्या घडीला असं आहे की तुम्हाला ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे पुरावे द्यावे लागतात. तसं महाराजांनी क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी सिसोदिया वंशाचे पुरावे तुमच्या दिले. तुमच्या ह्या मुद्द्याचं उत्तर जे आहे ते पुढे ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांचा वेदोक्त प्रकरण समोर आलं, त्यावेळी बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या केसरीमध्ये हे उत्तर दिलेलं आहे. तुम्ही जे म्हणताय की महाराजांनी हा. स्वतःला क्षत्रिय हे केलं, सिद्ध केलं आणि मग राज्याभिषेक झाला, त्या मुद्द्याचं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर टिळकांनी केसरीमध्ये दिलेलं आहे. केसरीमध्ये टिळक काय म्हणतात? टिळक म्हणतात की शिवाजी महाराजांना आम्ही सूट दिली होती, आम्ही कन्सेशन दिलं होतं की तुम्ही राज्य करू शकता किंवा तुमचा राज्याभिषेक होऊ शकतो. याचा अर्थ शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत. शाहू महाराजांनी तुम्ही तर तुम्ही आरक्षण नाही नाही, जनक आहेत. तुम्ही 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 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताय की त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतलं किंवा तसे पुरावे दिले. हो. टिळक असं म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांना सूट दिली. सूट आता दिलेली आहे, टिळकांच्या कन्सेशन आहे. नाही नाही, याचा अर्थ माझं शिवाजी एक म्हणणं महाराज असं आहे. क्षत्रिय म्हणून त्यांना मान्यता दिली नाही, त्यांना सूट दिली ती राज्य करण्यासाठी, माझं एक राज्याभिषेक म्हणणं करण्यासाठी. आहे. तुम्ही ठीक आहे, त्यामुळे टिळकांचा त्यामुळे आदर घेऊन छत्रपती डिफेन्स होऊ शिवाजी शकतो. महाराजांना जर ही व्यवस्था शूद्र मानत असेल, ब्राह्मण वर्ग जर शूद्र म्हणत असेल, पुढे जाऊन शाहू महाराजांना जर शूद्र म्हणत असतील, तर मग बाकीच्या मराठ्यांची काय गिनती आहे? ते देखील बाकीच्या समाज मराठ्यांनी व्यवस्थेमध्ये आता त्याच म्हणावं आम्ही शूद्र आहोत.
माझं असं म्हणणं आहे, मग मनोज त्यांनी जरांगेंनी मागणी मनोज त्यांनी काय जरांगेंची आहे ना. म्हणावं? नाही नाही बाकीच्या मराठ्यांनी त्यांनी म्हणावं, ते म्हणतात की आम्ही क्षत्रिय, ससाने साहेब आम्ही राजांचे वंशज. अहो ससाने मनोज जरांगे तिथं ऐका राजांचा ना फोटो लावतात ना. मग शूद्रांचे अहो जे महापुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, त्याच्यानंतर शाहू महाराज आहे, यांचा फोटो, त्यांचं नाव घ्यावं, त्यांनी म्हणावं आम्ही शूद्र आहे. अहो ससाने हा साहेब आपला उद्या तसा विषय एखादा भरकटतोय. नाही वेळ, नाही मला मी माहिती वेळ 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 नाही नाही नाही, चाललाय, मी त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला बोलूया. तुम्ही तुम्ही ऐकून घ्या. उद्या जाऊन एखादा वेडा फिरतोय बाहेर रस्त्यावरून आणि तो म्हणाला की मी या देशाचा राष्ट्रपती आहे, तर तुम्ही मानणार का ते? नाही मानणार ना. मग येस याचा येस, अर्थ काय? एकदम नाही नाही एकदम ऐका. एकदम एकदम महत्वाचा अहो मुद्दा तुम्ही तुम्ही समोर आणला. अहो ससाने साहेब तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. हा. तुम्ही ऐका मी काय म्हणतोय. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मराठा स्वतःला क्षत्रिय म्हणतो, म्हणजे तो क्षत्रिय झाला का? एखादा वेडा म्हणतो की मी राष्ट्रपती आहे, मग मी तो राष्ट्रपती झाला का? तसं होत नाही ना. तो काय म्हणतो, तुम्ही काय म्हणताय? तुम्ही उद्या म्हणाल की मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही ब्राह्मण होणार आहे का? तर तसं होत नाही ना. लोक काय म्हणतायत त्यापेक्षा समाज व्यवस्था त्यांना काय म्हणते, धर्मव्यवस्था त्यांना काय म्हणते, हे महत्वाचं आहे Yes. ना. थांबा ना, मग ऐका ना. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला राजे म्हणून घेतात, त्यावेळी देखील त्यांना समाज व्यवस्थेची, धर्म मान्यतेची गरज पडलीच ना. राज्याभिषेक का करून घेतला त्यांनी? म्हणजे तुमचं याचा अर्थ म्हणणं याचा ऐका. अर्थ याचा अर्थ मराठा स्वतःला क्षत्रिय म्हणतोय म्हणून तो क्षत्रिय आहे असा अर्थ निघत नाही. समाज व्यवस्था त्याला काय मानते हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक्झॅक्टली समाज केस. व्यवस्थेमध्ये जर तो आता शूद्र मी आहे बोलू. तर तो ओबीसी आता मध्येच येणार ना. आता आता मी बोलू का? बोला. येस. आता तुम्ही म्हणालात की वेडा स्वतःला समजतोय मी राष्ट्रपती आहे का पंतप्रधान आहे, पण तो वेड्याला मराठा समाजाने त्यांचा नेता मानलेला आहे, हे एक प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं दुसरं 2च मिनिटं. आरक्षणाच्या तत्वामध्ये ते सामाजिक मागासलेपणाचं इंद्रासानी खटल्यामध्ये उहापोह झालाय. त्याच्यामध्ये बर. कोर्ट असं म्हणलंय की तुम्हाला समाज काय म्हणतोय, हम्म. तुम्हाला समाज काय म्हणतोय, तुम्ही स्वतः म्हणताय आम्ही मागास आहात, तसं नाही. समाज काय म्हणतोय, हम्म. तो पण हम्म. कोणता? तर तोच गावगाड्या बाहेरचा. तर गावगाड्यामध्ये सगळीकडं मराठा समाजाला सत्ताधारी समजलं जातं. आता तिसरा मी तुम्हाला याच्यावर सांगतो. आता टिळक काय म्हणले आणि जरांगे काय म्हणला आपण सोडून टाकू. सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवण्यासाठी संविधानामध्ये तरतूद आहे 340 कलम. बरोबर. त्याच्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोग झाला, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. कालेलकर आयोग त्यानुसार स्वतः त्यांनी मराठ्यांना कालेलकर मागास. कमिशन तुम्ही वाचलं असेल तर कालेलकर कंप्लीट करू द्या. कमिशन मध्ये मराठा जो आहे तो त्या ओबीसीच्या लिस्ट मध्ये आहे. अजिबात नाही, हे खोटं बर. पसरवलं जातंय. मला बर. मला कंप्लीट करून द्या ना. त्याच्यानंतर मंडल आयोग आला. मंडल आयोगामध्ये फॉरवर्ड हिंदू कास्ट म्हणून मराठा समाज नोंदवला गेलेला आहे. त्याच्यानंतर 2000 साली नॅशनल कमिशनने मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देणं टाळलं. ते म्हणलेत की हा राज्यकर्ती जमात आहे. 3 वेळा सुप्रीम कोर्टाने सांगितलंय मराठा समाज सामाजिक मागासलेला नाहीये. 7 राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलंय. मग आता तुम्ही आम्ही म्हणून म्हणजे संविधानिक आणि कायद्याच्या यांनी चालणारा कोर्ट आणि आयोग हा म्हणतोय की सामाजिक मागास नाही. बर. आता सांगा, मनोज जरांगेचं ऐकायचं का मंगेश ससानेचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं? नाही आपल्याला कोणाचंच त्यांचंच ऐकायचं ऐकायला नाही. लागेल ना. आणि कोणाचंच ऐकायचं नाही. मुद्दा हा आहे की आता मग त्यांना म्हणजे तुम्ही त्यांना ओबीसी मध्ये येऊ नये असं तुमचं म्हणणं आहे, पण त्यांना ते रिझर्वेशन मिळू ओबीसी नये हा नाहीये. तुमचा मुद्दा आहे. ठीक आहे तुमचा मुद्दा मान्य, चर्चेसाठी मान्य की ते ओबीसी मध्ये नाहीत, पण त्यांना रिझर्वेशनच मिळू नये का? अजिबात नाही. हा एक्झॅक्टली. मग मग ते कसं येस. द्यायचं, ते त्यांना कसं द्यायचं? दिलेलं आहे, दिलेलं आहे. बर. बर. आता हा वर्ड नोट डाऊन करा. दिलेलं आहे. तुम्ही भांडलात, तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही सदन आहात, तरी तुम्ही म्हणले मला या घरात हिस्सा पाहिजे. दिलेलं आहे, पण कुठं दिलंय? वेगळा मोठा बंगला बांधून दिलंय. कसं दिलंय? ज्या वेळेस भारतामध्ये पटेल, गुज्जर, जाट आरक्षण, मराठा आरक्षणाबद्दल मोठी आंदोलनं झाली आणि संविधानाला आर्थिक मागासलेपणावर हे आरक्षण हे प्रेरित नव्हतं, कारण की आर्थिक तुमचं मागासलेपण हे कमी जास्त होतं. पण तरीही केंद्र सरकारने, भाजप ओरिएंटेड सरकार आलं आणि चांगलं केलं. मी स्वागत करतो त्याचं. ब्राह्मणामध्ये गरीब असतील, मराठ्यामध्ये असतील, पटेलांमध्ये असतील, मारवाड्यांमध्ये असतील. 103वी घटना दुरुस्ती झाली आणि घटनेमध्ये 15(6) आणि 16(6) ही कलम टाकली गेली.
इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आहेत आणि आरक्षित वर्गाच्या सोडून, म्हणजे जो मी सुदामा आरक्षण म्हणतो त्याला, सुदाम्याचं आरक्षण. सुदामा वर्णव्यवस्थेमध्ये पण जे परिस्थिती गरीब होती, हे सुदामा आरक्षण आलं, ते सुप्रीम कोर्टात गेलं, कॉन्स्टिट्युशनल बेंचनी त्याला वैध ठरवलं, ते महाराष्ट्रात ईडब्ल्यूएस लागू झालं, क्षत्रियांसाठी, वैश्यांसाठी, ब्राह्मणांसाठल्या गरिबांसाठी आरक्षण आलं. त्या 10% मधला 8.5% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घेतला. ही आकडेवारी आहे, ही चंद्रकांत पाटलांनी समोर आणली आहे. पण मनोज जरांगेला त्यांची नेतेगिरी करायची होती, त्यांचं लिडरशिप डेव्हलप करायची होती, म्हणून आम्हाला ईडब्ल्यूएस नको, ओबीसीतच जायचंय. आता माझा एकच प्रश्न आहे आणि मला वाटतं आपण हे कन्क्लूड करूया. एक एसटी आहे, त्या एसटी मध्ये 500 जण भरलेत कोंबून. 19% जे रिझर्वेशन आहे व्हीजेएनटीचं सोडून, त्याच्यामध्ये 500 जाती आहेत ओबीसीच्या, त्याच्यामध्ये कुणबी आहे बाकी. आणि एक वेगळी वॉल्वो आहे, नवीन कोरी वॉल्वो बस, 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाची, त्याच्यामध्ये मराठा समाज जाऊन बसला. एसीबीसी चालू, इथं तर खिडक्यात अशा तुटलेल्या. त्यातनं बाहेर काढायचं, कारण मी नेता आहे आणि ओबीसीना हे करायचं. ओबीसी आमदार व्हायला लागले, ओबीसी कुठेतरी सरपंच, आणि त्या 450 जातीमध्ये कोंबायचं. हा कुठला शहाणपणा? मिळालेला आहे ते घ्यायचं नाही, फक्त तुमच्या ताटात आम्ही माती कालवणार. आणि तुम्ही योगेश केदार, राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, शिवानंद भानुसे हे अभ्यासक आहेत, त्यांना विचारा. अनेक जण मला फोन करतात, म्हणतात अहो आम्ही सांगितलं तर आमच्या अंगावर घेतात, आमचं ईडब्ल्यूएस गेलं, ईडब्ल्यूएस मध्ये 8.5%. आता कट ऑफ बघा. आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी सांगतो, कट ऑफ. याचा जर समजा 600चं मार्किंग सिस्टीम असेल तर 590चा कट ऑफ जनरलला असतो, 591-92चा ओबीसीचा जास्त वाढला, कारण खूप त्याच्यात कॉम्पिटिशन आहे. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा 480, 470, सगळ्यात कमी ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे. मग चांगलं असलेलं, वेगळं दिलेलं, संविधानाने दिलेलं, कोर्टाने वैध केलेलं सोडायचं. आणि ओबीसीचं का? तर फक्त मला नेतेगिरी करायची, कारण की ते मान्य केलं तर मग घरी बसावं लागेल. हा सगळा मुद्दा आहे. बरं, आता त्यामुळं एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही ज्याचा उल्लेख केला की 19% म्हणजे एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी यांचं सोडून जे ओबीसींना जे काय मिळालेलं रिझर्वेशन आहे महाराष्ट्रामध्ये ते 19% आहे. मुळातच हा ओबीसींवरती अन्यायच आहे की 52% ओबीसी असलेला त्याला 19% असेल, किंवा केंद्रातलं 27% रिझर्वेशन दिलंय, म्हणजे जेवढी संख्या आहे त्याच्या अर्ध दिलेलं आहे. मग मराठा जो ताकदवान, जो शक्तिशाली वर्ग आहे असं तुमचं म्हणणं आहे, त्याला सोबत घेऊन हे 50%ची जी अट आहे ती वाढवण्यासाठी आपण का प्रयत्न करत नाही? आमचं म्हणणं तेच आहे. मी प्रत्येक डिबेटमध्ये तेच म्हणतोय. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांची आई काढण्यापेक्षा, म्हणजे ओबीसी मंत्र्यांची आई काढण्यापेक्षा आम्ही तुम्ही एकत्र घेऊ ना. तुम्ही जरांगेंना सोबत घेऊन एक मोठं आंदोलन, की 50%ची जी कॅप आहे सुप्रीम कोर्टाने लावलेली, ती आता ईडब्ल्यूएस ने उघडलेलीच आहे, त्याला काय हे राहिलेलंच नाहीये, ऑलरेडी रिझर्वेशन गेलेलंच आहे. हा, मग हे असं व्यापक आंदोलन का उभं केलं जात नाही? आणि हे आंदोलन महाराष्ट्रामधून जर सुरू झालं तर मग गुर्जर आहेत, पटेल आहेत, जाट आहेत, खालचे रेड्डी आहे, कम्मा आहेत, हे देखील सोबत येतील ना तुमच्या? एक्झॅक्टली. आता तुम्ही ज्यांची नावं घेतली त्या मला सांगा, ईडब्ल्यूएस आल्यानंतर पटेल, जाट, कापू, गुज्जर, ते साऊथ मधले एक समाज आहे, रेड्डी, आहे, कम्मा आहे. येस, यांचं आंदोलन चालू झालं. ईडब्ल्यूएस आल्यानंतर शांत झालं. फक्त आता कसं आहे, त्यांचं नशीब एवढं नाही की मनोज जरांगे सारखा श्री 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 लंडन मधनं बॅरिस्टर करून आलेला नेता त्यांच्याकडे नाही हो. त्यामुळे हे महाराष्ट्रात चालू आहे. हा प्रश्न जरांगेला विचारा तुम्ही. मुद्दा जरांगेंचा नाहीये. जरांगा म्हणजे काय मराठा वर्ग संपूर्ण आहे का? असं नाहीये ना. समाजाने नेतृत्व दिलंय ना साहेब. मग तुमच्या सोबत तुम्ही आता ज्यांची नावांचा उल्लेख केला, योगेश केदार असतील, शिवानंद भानुसे असतील, किंवा आणखीन कोंढरेंचा, तुम्ही राजेंद्र कोंढरेंचा उल्लेख केला, तर ह्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही एक मोठं मराठा ओबीसी असं एक मोठं आंदोलन का उभं करत नाही, ज्याच्यामुळे मग तो जाती आधारित जनगणनेचा मुद्दा आहे तो देखील मार्गी निघेल? कारण मराठा नेमका किती आहे त्याची संख्या नाहीये, ओबीसी किती आहे त्यांची संख्या नाहीये, ही 50%ची कॅप वेगळी लागलेली आहे. तर हे मोठं व्यापक आंदोलन का नाही बनवत आहे? या संदर्भामध्ये तुमच्या आधी 2 वर्षापासून माझा प्रयत्न आहे.
त्यांचं म्हणणं असं येते, त्या लक्ष्मण हाके आणि त्या केदारला बरोबर एक फोटो आला तर हा म्हणला की तुम्ही सरकार पाडताय, षडयंत्र करताय. ते म्हणतात की तसं आम्ही बोलायला गेलो तर आमच्या अंगावर येतात. आम्ही कधीही खुले आहोत. काय हा वाद मिटला पाहिजे. हे जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे ना, हे खूप महाराष्ट्राच्या सामाजिक याला घातक आहे. नाही, पण याच सगळ्या मुद्द्यावरती, सामाजिक परिस्थितीवरती भाजप राजकारण करतं आणि सत्तेत येत आहे. 100% करणार काय? भाजपला म्हणजे मनोज जरांगेला डिप्लोमॅटिक इम्युनिटी आहे. तो कुठल्या देशाचा राजदूत आहे की त्याला आपला लॉ ऑफ लँड लागू होत नाही? त्यांनी किती शिव्या दिल्या, त्याला अटक होत नाही. त्याच्या गुन्हा भाजपने ते असं झालंय, तो झालाय मदारीन, भाजप झालंय माकड. तो जमुरा करून टाकलाय. जमुरे नाचेगा नाचेगा, जमुरे आंतरवाली आएगा आएगा. मग ते प्रसाद लाड जातात, विखे पाटील जातात. एक जण इथं मांडी दाबतो, एक जण डोकं दाबतो. दादा काय पाहिजे? मग मला ह्योच जी.आर पाहिजे, मग मला तेच पाहिजे. नोंदी कशा नाही तेच त्यामध्ये पण फसवणूक होते ना त्यांची. हा, त्यामध्ये पण फसवणूक होते ना त्यांची. फसवणूक पण मग आता समजलं पाहिजे ना समाजाला पण. समाजाला समजलं पाहिजे. मला हे पण एक कळत नाही की ज्यावेळी ओबीसी नेते मराठा रिझर्वेशन वरती बोलतात, ते जरांगेंना का मध्ये घेऊन येतात? जरांगे म्हणजे मराठा नाही आहे ना वर्ग पूर्ण. जरांगेंना वगळून मराठा समाज मोठा आहे ना. आपण ते मराठा समाजातल्या नेत्यांनी म्हणावं जरांगे एकटा नाहीये. ते मंगेश ससानेने म्हणून नाही, ते म्हणतात आमचा नेता आहे. तुम्ही ज्यांची नावं घेतली, तुम्ही ज्यांची नावं घेतली ते तर म्हणतात ना आता हे नेते नाहीयेत म्हणून. सगळ्यांची तुम्ही या सगळ्यांचं पॉडकास्ट करा आणि एकदा सगळ्यांचं एकत्रित करा. काहीतरी कॉन्क्रीट त्यातनं बाहेर निघेल. नाही, नक्कीच कॉन्क्रीट निघालं पाहिजे. आरोप प्रत्यारोप आणि केवळ शिवीगाळ करून एकमेकांना नावं ठेवून हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. यामुळे समाजाचं मोठं नुकसान होतंय आणि राजकारण्यांचं फावतंय. त्यामुळे हे प्रश्न, हे मुद्दे गांभीर्याने घेतले पाहिजे, सगळ्यांनीच घेतले पाहिजेत. पुन्हा एकदा, मनोज जरांगे म्हणजे काय मराठा वर्ग पूर्ण नाहीये, मराठा वर्ग खूप मोठा आहे. मनोज जरांगे त्यातली एक व्यक्ती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या, आणि त्यांना सोडूनही आता जसं तुम्ही ज्यांची नावं घेतले ते वेगळे झालेलेच आहेत. त्यांचा देखील आम्ही इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतोय, विशेष करून योगेश केदार यांचा. करा महाराष्ट्राच्या दृष्टीने. आणि ससाने सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि कदाचित मुद्दे पटले नसतील, आवडले नसतील, प्रश्न आवडले नसतील, उहापोह झाला पाहिजे, चर्चा, वादविवाद झाले पाहिजे. ह्यातनंच काहीतरी चांगलं बाहेर येतं. आणि मी नेहमी या सगळ्यांशी, योगेश केदारांचे म्हणणं आहे की ओबीसी टाका, माझे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत, पण तुम्ही मुद्देसूद संविधानिक याच्यानुसार मांडले पाहिजे. बरोबर. डिफरन्स ऑफ ओपिनियन असलं पाहिजे, तरच कुठेतरी त्यातनं एक कॉन्क्रीट काहीतरी चांगलं येतं, असं माझं मत आहे. त्यामुळं नक्की 100% मुद्द्यांचं, आणि हे झालं पाहिजे. यातनं माझ्याकडे काही नॉलेज नसतं, माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा बघण्याचा अँगल वेगळा असतो, तुमचा वेगळा असतो. नंतर मला वाटतं हा पण असा असू शकतो. तर आणि हे असंच झालं पाहिजे. नक्कीच, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार, आणि पुन्हा एकदा वेळ द्याल, पुन्हा वेगळी चर्चा करू अशी अपेक्षा आहे आपल्याकडून. धन्यवाद.